ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। आमदार श्री संजय केळकर यांचं काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहताच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले यासारखं भाग्य नाही। माझ्यासारख्या कलाकाराला इथे बोलवून आपला जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा कायम कृतज्ञ राहील, अशा शब्दात अभिनेते दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आमदार श्री संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या 18व्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन हास्य कलाकार दत्तू मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेस मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे। हा केवळ बाजार नसून ही चळवळ आहे, या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येते, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। हा केवळ बाजार नाही, ही एक चळवळ आहे। या माध्यमातून गेली 18 वर्ष कोकणातले आंबा उत्पादक आणि या सगळ्या परिसरातील आमचे रहिवासी ठाणे आणि ठाण्याबाहेरचे देखील यांचा एक सुंदर मेळा या ठिकाणी दरवर्षी भरत आलाय आणि 1 मेला त्याचं सुरुवात होते। आज याची सुरुवात झालेली आहे। मला खात्री आहे की दरवेळेला हवामानाच्या बदलामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त असतो, चिंतेमध्ये असतो, तरी देखील तो कष्टाने धैर्याने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकरी आपले आंबे घेऊन येतो। त्याला ताकद दिली पाहिजे। थेट शेतकऱ्याकडनं आपण चांगल्या दर्जाचा आंबा घेणार आहोत। मी या निमित्ताने देखील आवाहन करेन की शेतकऱ्याला आपल्या ताकद द्या आणि अतिशय चांगला दर्जेदार खराखुरा कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेला असा आंबा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल। याचबरोबर पणनच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून काही मिलेट्सचे देखील स्टॉल आहेत, त्याचा देखील आपल्या या सगळ्या ग्राहकांना आणि रहिवाशांना त्याचा देखील लाभ मिळेल। ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। कोकणातील शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडून देणाऱ्या या आंबा महोत्सवामध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या आंब्याची विक्री होत असते। ठाणे शहरातील ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचा आंबा अतिशय रास्त भावात मिळत असतो, तर कोकणातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे दलाल अथवा मध्यस्थ न राहता थेट आपल्या ग्राहकांशी संवाद साधता येतो आणि त्यामुळे त्यांना उत्तम अशा प्रकारची बाजारपेठ उपलब्ध होते आणि हेच या आंबा महोत्सवाचं यश असल्याचं या आंबा महोत्सवाचे आयोजक श्री संजय केळकर यांनी म्हटलं। 2 दिवस कोकणामध्ये हवामान बदललं की आंब्यावर परिणाम होतो, शेतकरी त्रस्त होतो, परंतु शेतकरी त्यांचं धैर्य सोडत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण हातभार लावायला हवा, या दृष्टिकोनातून या आंबा महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली। यंदा देखील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच फणसपोळी, सरबत, काजू, मालवणी मसाले, पापड असे विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45 स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे। 1 ते 12 मे या कालावधीमध्ये या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। काल उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सौ कमल संजय केळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर सुभाष काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। असलेली एक संस्कृती, एक गोष्ट, एखाद्या गोष्टीचं 18 वर्ष सातत्य असणं फार मोठी गोष्ट आहे, ते सांभाळणं फार अवघड गोष्ट आहे। आणि मला कळलं की कोविडमध्ये सुद्धा ही प्रथा आपण मोडली नाही, हा डाव मांडण्याचा आपण मोडला नाही आणि त्यासाठीच माननीय केळकर सरांचे खूप खूप आभार आहेत। आणि फार सुंदररित्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ह्या पद्धतीने त्यांनी जो खुला प्रवर्ग केलेला आहे, ज्या पद्धतीची संधी उपलब्ध केलेली आहे, त्यासाठी खरंच त्यांचे मनापासून आभार मानायला काही म्हणजे खूप तेही फार कमी पडतील, एवढी मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे। तर त्या बाबतीत मला फार आनंद होतो की मी ठाणेकर आहे आणि त्या ठाण्यामध्ये अशा पद्धतीची एक सुंदर चळवळ राबवली जाते। गेली 18 वर्ष सातत्याने आंब्याचे बागायतदारांच्या हक्कासाठी एक चळवळ ही माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने सुरू आहे। त्याचे या आंबा महोत्सवाची आज सुरुवात झाली आणि निश्चितच सर्व ठाणेकर आवर्जून
या महोत्सवाची वाट बघत असतात. कारण आपण बघतो की सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये आपल्याला कोकणाचा आंबा म्हणून कर्नाटक किंवा दुसऱ्या राज्यातले आंबे हे दाखवले जातात, पण या इकडे आपल्याला कोकणातला खराखुरा देवगडचा आंबा असेल, त्याचबरोबर रत्नागिरीचा आंबा असेल, या इकडे दापोलीचे आंबे आहेत, अनेक प्रकारचे अनेक कलमांच्या मधनं तयार केलेले आंबे या इकडे बघायला भेटतात. आजच आता या इकडे आपल्याला आवर्जून 5 कलमांमधनं एक आंबा तयार केलेला हे बघायला भेटतो आणि त्याचा एक गोडवा निश्चितच वेगळा आहे. असे जे प्रकार आहेत ते खऱ्या अर्थाने कोकणातल्या ज्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत ते आपल्याला या महोत्सवामध्ये बघायला भेटतात. मी सर्व ठाणेकरांना आपल्या माध्यमाने आवाहन करीन की आंबा महोत्सवाला खरं तर या चळवळीला आपण आवर्जून भेट द्या. या सगळ्या लोकांच्या कामाकडे अडचणीत तू धाव मारायचा आणि ह्या आंब्याचा झाड वर्षानुवर्ष असंच फुलत राहवाने, ह्या महोत्सवाचा आधार आंबा बागायतदारांना असंच मिळत राहवाने रे महाराजा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळेल. या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळेस कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल, या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील. मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे. भारताचं कणखर नेतृत्व, भारताचे पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसापूर्वी देशामध्ये जातीय जनगणना न्याय सर्वे व्हायला पाहिजे अशी घोषणा केली आणि देशभरामध्ये सर्व समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून साने गुरुजी वाचनालय, जय भारत स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने शिवकालीन शस्त्र आणि पुरातन नाण्यांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. 1 मे रोजी सायंकाळी 4 ते रात्री 9 या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या शिवशस्त्र प्रदर्शनांचा बघण्याचा लाभ खारेगाव परिसरातील अबालवृद्धांनी घेतला. शिवसेनेच्या संघटक सौ रचना राकेश पाटील, शिवसेना कळवा शहर प्रमुख श्री राकेश दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने पारसिकनगर खारेगाव येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळेस कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक उमेश पाटील, पोलीस उपायुक्त उत्तम कोळेकर, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, मनोज पाटील, गजानन पवार, महेंद्र पाटील, हर्षदा बुबेरा, शहर प्रमुख नरेंद्र शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कळवा, खारेगाव, विटावा, मुंब्रा परिसरातील शिवप्रेमी नागरिक बंधू भगिनींनी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला. आज 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. दशरथदादांच्या संकल्पनेतून आज आपण खारेगाव पारसिक नगर येथे शिवकालीन शस्त्र, पुरातन नाणी यांचे भव्य दिव्य असे प्रदर्शन भरवण्यात आलेले. या प्रदर्शनाचं एक असं उद्दिष्ट आहे की हल्ली तरुण मुलांना किंवा आपल्या पुढच्या पिढीला महाराजांच्या काळातील शस्त्रांची माहिती, तसेच त्यावेळेची नाणी कशी होती, परत त्यावेळेचे युद्धाचे जे साहित्य होते म्हणजे गोळा बोला किंवा जे युद्ध गोळे होते ते,
आणि त्यावेळी माणसं कशी होती, त्या सर्वांची माहिती आपल्याला या शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे आपल्याला सर्व देण्यात येणार आहे. त्यानंतर इथे या सर्व शस्त्रांचं एक प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात येणार आहे, ज्यामध्ये ते शस्त्र कसे चालवत होते, त्यावेळी युद्ध कशी होत होती, या सर्वांची माहिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो आणि या तरुण पिढीला त्यातून काहीतरी शिकता यावं आणि काहीतरी घेता यावं या उद्देशाने आज आपण हा कार्यक्रम येथे भरवण्यात आलाय. खऱ्या अर्थाने या महाराजांच्या एकूण सगळं जे आपण चित्र पाडले शतशः त्यांना वंदनीय आहोत. अशाच प्रकारचं हे चित्र पाहिल्यानंतर नव्या तरुण पिढीला हे स्फूर्तिदायक ठरेल, प्रेरणादायक ठरेल आणि म्हणून अशा प्रकारचं कुठेतरी चित्रीकरण जे काय दाखवलेलं आहे, जे दाखवलं आहे ते प्रत्यक्ष लोकांनी पाहावं असं मला या ठिकाणी विनम्र आव्हान आहे. काल पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटामध्ये घाऊक इन्कमिंग झालं. नवी मुंबई महानगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 7 नगरसेवकांबरोबर आणखी एका नगरसेविकेसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुंबई महानगरात शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू असून यापुढे देखील ती अशीच सुरू राहील असं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. हे शिवसेनेचं यश असल्याचं देखील श्री शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे. पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही, तो पचपचीत पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो, त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा आहे. समाजाच्या वतीने अभिवादन केलं. राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहे. तसंच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे. सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचं मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं. आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्ताने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेटती मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलं. आदिवासी समाजाचे इतिहास आणि स्मरण सातत्याने निर्मित व्हावं म्हणून येणाऱ्या काळामध्ये भविष्यात शासन आणि प्रशासनाला पुतळा बसवण्याची मागणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. आज दरवर्षीप्रमाणे आम्ही अभिवादन करण्याकरता आलोय आणि राघोजी भांगरे हे 140 कोटी जनतेचे प्रेरणास्थान होते. 43व्या वर्षी त्यांना फाशी दिली गेली आणि ज्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला त्या शौर्याची स्मृती आणि त्यातून संकल्प आणि त्याकरताच शेकडो बांधवांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दरवर्षी येतो. ही जेल जी आहे ते पूर्वी किल्ला होतं, त्याच्यानंतर त्याचं जेलमध्ये रूपांतर झालं. पण या जेलचा इतिहास फार मोठा आहे आणि हे जेल जे आहे हे क्रांतिकारकाचा इतिहास बोलतं आणि राघोजी भांगरेंना देखील 1848 साली याच ठिकाणी फाशी देण्यात आली आणि त्याच्यामुळे या इतिहासाचं देखील रेखाटन
या जेलच्या परिसरामध्ये काम चालू आहे, ते देखील पुढच्या काळामध्ये लोकांना ज्याला म्हणता येईल सगळ्यांकरताच ते उपलब्ध राहणार आहे, त्याची वेगळ्या दरवाज्यातून. आणि या माध्यमातून ही स्मृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे, इथे ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जपल्या पाहिजेत, पुढच्या पिढ्यांना त्या कळल्या पाहिजेत. आणि त्याच्यामधलीच ही एक ऐतिहासिक अशी घटना आहे आणि त्याच्यामुळे तो इतिहास देखील जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ऑफ असोसिएशन्स ऑफ सिंधी ठाणे या संस्थेच्या वतीने सिंधी फेस्टिवलचं आयोजन उपवन परिसरामध्ये करण्यात आलं आहे. काल या उत्सवाचं शानदार उद्घाटन झालं. सिंधी समाजाच्या रीतिरिवाज, सिंधी समाजाचं खानपान, सिंधी समाजाचे पोशाख हे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती वीणा भाटिया यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. श्री राजू खेतवानी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पाकिस्तानमधून ज्यावेळेस सिंधी बांधव भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेदना, त्रास सहन करावा लागला होता. ट्रेनला लटकून कसेबसे सिंधी बांधव भारतामध्ये आले आणि त्यानंतर पूर्णपणे अक्षरशः शून्य ते आकाश भरारी अशा प्रकारचा प्रवास सिंधी बांधवांनी केला. हा सगळा प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ठिकाणी 30 फूट लांबीची एक ट्रेन या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे. कशा पद्धतीने पार्टिशननंतर अर्थात फाळणीनंतर सिंधी बांधव भारतामध्ये दाखल झाले याचा अतिशय दर्दनाक अशा प्रकारचा अनुभव ही ट्रेन बघितल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो. याच ठिकाणी मोहनजोदडो शहराचं देखील अतिशय सुंदर दर्शन घडवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे झुलेलाल साई महाराजांची महाआरती या ठिकाणी होणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. ऑथेंटिक सिंधी खाद्यपदार्थ चाखण्याची अपूर्व संधी या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्याच पद्धतीने संत कन्वाराम यांचा एक अतिशय सुंदर पुतळा देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे शहीद हेमू कलानी यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे सिंधी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. दिनांक 1 ते 4 मे या कालावधीमध्ये उपवन परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं वीणा भाटिया आणि या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. हमारे जनरेशन को ये मालूम पड़ना चाहिए कि हम जब पार्टीशन के बाद आए तो हमारे बुजुर्गों ने क्या तकलीफ देखी, नंबर 1 ये. दूसरा, हमारे पूरे समाज को भी बताना है कि सिंधी जो लोग आए पाकिस्तान में सब छोड़ के आए, मतलब ज़ीरो बन के आए. आज ज़ीरो से जो भी कुछ किया है उन्होंने अपने मेहनत से पाया है, आज किया है. हमारे रवाज, रीति, रस्में हमारी क्या है वो हमारा काम है सबको संदेश पहुंचाने का. जो मैं समझती हूँ इनके जितने भी ऑर्गेनाइजर्स हैं, मेन मकसद एक ये हो सकता है कि हमारे समाज को जोड़ना, सबको बताना करके. इसका मेन जो है राजू खेतवानी करके है जिसने ऑर्गेनाइज़ किया है. दूसरा तनय भाटिया है, 2-4 और उनका ग्रुप है किया है. हमने अभी काफ़ी सभी समाज को बुलाया है, सबको सब आएंगे, अच्छी बात है. आने के बाद वो देखेंगे कि हमारा पोशाक, रहना, खाना पीना हमारा क्या है, वो हम संदेश जो है सब जगह पहुंचाना चाहते हैं. जय झूलेलाल. हम लोगों ने यहाँ पर हमारे जो सिंधी समाज का जो सिंध के अंदर हम लोगों के साथ में उत्पीड़ना हुई थी, वो हमारे जो अभी नई जनरेशन है उनको पता नहीं है. उनको ये पता होने के लिए हम लोगों ने यहाँ पर सिंध बनाया है. और हमारी जो आ रही है जनरेशन, जो आने वाली जनरेशन है, उनको ये पता चले कि हम लोगों ने वहाँ पर कितना मतलब कितनी तकलीफ़ों से हम लोग वहाँ से आए हैं और वहाँ पर हमारा क्या क्या था, हम लोग किस तरह ट्रेनों में भागे, हमारे जो थे मतलब साधु संत थे उनकी क्या गाथाएं हैं, हमारे त्यौहार हैं वो किस तरह से मनाए जाते हैं.
या हमारे जो फ्रीडम फाइटर थे उन्होंने कैसा अपना बलिदान दिया है। 23 साल की उम्र में उनको फांसी दी गई थी। तो वो सब हमारे जो आने वाली जो नई जनरेशन है उनको ये सब पता चले, इसके लिए हम लोग ये प्रोग्राम कर रहे हैं। कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्टॉल्स देखील देण्यात आल्या। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा देखील स्टॉल या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे। दिनांक 4 मेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। ओम शांति। ये स्टॉल है प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की तरफ से। पिताश्री ब्रह्मा बाबा जो इस संस्था के मेन फाउंडर हैं और 1937 में इस पिताश्री ब्रह्मा के शरीर में परमात्मा ने प्रवेश किया और प्रवेश करके जो गीता ज्ञान और राजयोग की शिक्षा दी वो हमने क्लियर किया है। और साथ में पिताश्री ब्रह्मा बाबा हैदराबाद सिंध के थे, उनका जन्म भी हैदराबाद सिंध में हुआ था और उनकी पूरी हिस्ट्री रखी है कि कैसे उनमें परमात्मा की प्रवेश तक हुई, फिर लोग आए, फिर वो छोटे बच्चों का कैसे उन्होंने हॉस्टल खोला और फिर 1955 में कैसे वो इंडिया में आए और वहाँ से शिप पे आए और वहाँ के लोग उनको रोक रहे थे कि आप नहीं जाइए, परंतु हम लोग ये 47 के बाद 50 में आ गए और फिर माउंट आबू में हमने पहला ये किया बसेरा और माउंट आबू से फिर सभी अलग अलग स्थानों पर सेवा के लिए निकले और आज इस संस्था की 140 कंट्रीज़ में ये ब्रांचेस है और फ्री राज्यों की शिक्षा और गीता ज्ञान देती है। कुठे न्याय? आपली घरं झाली, नगद धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने। आज उगवला समुद्रेचा दिसदारी। हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे। हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये, हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे। अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी। माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल। समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते। काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे, यासाठी पाहिजे संघटना। त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना। समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ, लढाऊ मारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू। जय भीम, जय भीम, जय संविधान। ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही। अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा। एकेकाची कुंडली काढा, त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत, चरबी आली आहे तुम्हाला, तुम्ही असे नाही ऐकणार। तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं। इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात। आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही। काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे। ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित। जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित। अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।